ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नरभक्षक बिबट्या दिसल्यास ऑन द स्पॉट शूट करा, आंदोलकांवर देखील कारवाई करणार नाही। वनतारामध्ये 20 बिबटे पाठवणार। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यानंतर वनमंत्री गणेश नाईकांचे निर्देश। वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट। तर मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालोय का असं वाटायला लागलंय, नाईकांचं वक्तव्य। दिल्ली स्फोटाचा आणखी एक व्हिडिओ समोर। सीसीटीव्ही समोर येताच या ठिकाणी ब्लास्ट होता सीसीटीव्ही बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद। डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर उमरकडून जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची रेकी। 26 जानेवारीला लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता। मुझम्मिलच्या चौकशी दरम्यान मोठा खुलासा। दिल्लीतील स्फोट प्रकरणाचा तपास NIAकडे। NIAकडून 10 जणांचं पथक स्थापन। मराठमोळे अधिकारी विजय साखरेंच्या नेतृत्वात तपास केला जाणार। दिल्ली स्फोट प्रकरणी परवेज अन्सारीच्या घरी छापेमारी। परवेज अन्सारीच्या घरातून 6 मोबाईल जप्त। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची मुंब्र्यात छापेमारी। 4 घरांवर छापा। एका व्यक्तीच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तूही ताब्यात। डॉक्टर उमरची I-20 कार 10 दिवस अल फलाह विद्यापीठाच्या परिसरात होती। स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप। अल फलाह विद्यापीठात पोलिसांकडून चौकशी। पेपरवर दोन्ही पार्टनरच्या सह्या। पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये नाही, हे सगळे वाचवण्याचे धंदे आहेत। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस। 42 कोटी कोण भरणार, सवाल उपस्थित। शुल्क न भरल्यास कंपनीवर जप्तीच्या कारवाईची शक्यता। अमेडिया कंपनीकडून कायदेशीर व्यवहार समिती नेमली असताना गुन्हा नोंदवायची घाई। पुणे जमीन प्रकरणी शीतल तेजवानीची हायकोर्टात धाव। तर सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज करा, हायकोर्टाच्या सूचना। शिवसेना पक्ष चिन्हावर सुनावणी होणार। सुप्रीम कोर्टात सुनावणी। अपात्रता कारवाईवर देखील सुनावणीची शक्यता। शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निर्णय होणं अपेक्षित। सुनावणीपूर्वी अनिल देसाईंची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपात प्रवेश दिल्यानं तातडीनं कारवाईची मागणी। दिल्ली ब्लास्ट प्रकरणामध्ये जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी। शोपियामध्ये जमात-ए-इस्लामवर पोलिसांचा छापा। रुपाली ठोंबरे पाटील आणि अजित पवारांची भेट। 2 दिवसात माझी सविस्तर भूमिका मांडणार, रुपाली पाटलांची माहिती। नागपूर जिल्ह्यामध्ये अखेर महायुती एकत्र। महायुती म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा बैठकीत निर्णय। मात्र अनेक तालुक्यातील कार्यकर्त्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी। कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीमध्ये निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव। मात्र शिंदे सेनेसोबत जाण्यावर ठाकरेंची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। आगामी निवडणुकांसाठी शिरूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा। कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर एकत्र निवडणुका लढवण्यासाठी अमोल कोल्हेंनीही तयारी दर्शवल्याची सूत्रांची माहिती। रोहित आर्याच्या मृत्यूबाबत CBI चौकशीच्या मागणीची याचिका। मुंबई हायकोर्टाचा याचिका दाखल करून घेण्यास नकार। सांगलीमध्ये दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची वाढदिवसाच्याच दिवशी हत्या। हल्ल्यानंतर संतप्त जमावाकडून हल्लेखोर शाहरुख शेखला बेदम मारहाण। जमावाच्या मारहाणीमध्ये हल्लेखोराचाही मृत्यू। निठारी हत्याकांडातील सुरेंद्र कोली सुप्रीम कोर्टाकडून निर्दोष घोषित। कोलीविरोधात पुरेसे पुरावे नसल्यानं कोर्टाकडून निर्दोष सुटका। शुक्रवार शनिवारी घाटकोपर, कुर्ला, चेंबूर आणि माटुंगामध्ये पाणी नाही। जुन्या जलवाहिन्या बदलल्या जाणार। पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। मच्छीमारांना QR कोडचे ID दिले जाणार। समुद्रात मासे पकडण्यासाठी जाणाऱ्यांसाठी नवीन नियमांची अधिसूचना जारी। नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूरसह विदर्भ आणि मराठवाड्यात 5 दिवस थंडीचा कडाका जाणवणार। गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नागपूरकरांचा मॉर्निंग वॉक। अभिनेता गोविंदा चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानं रुग्णालयामध्ये दाखल। जुहूच्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती। गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याचीही माहिती। अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज। धर्मेंद्र यांच्यावरती घरीच उपचार केले जाणार।
ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.